2029 मध्ये भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही असं संजय गायकवाड म्हणाले। अमित शहांनी कार्यकर्त्यांसोबत केलेल्या बैठकीत केलेल्या विधानावर गायकवाड बोलत होते। बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि अटल बिहारी वाजपेयी असताना जे शक्य झालं नाही ते आता काय होणार असंही गायकवाड म्हणाले। पाहूयात। 41 वर्षाचा माझा राजकीय अनुभव सांगतो की असं काही होईल असं मला वाटत नाही। कारण महाराष्ट्रामध्ये 6 प्रांत आहे, प्रत्येक प्रांतामध्ये काही परिवार आणि काही आमदार इतके ताकदवर आहेत की ते 5-5, 6-6 टर्म देखील पडत नाही आणि ते सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षात विभागलेले आहेत। त्याच्यामुळे वन साइड एका पक्षाचं सरकार तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, अटलजी वगैरे असताना, प्रमोदजी असताना येऊ शकलं नाही, तर भविष्यात येईल हे काही मला वाटत नाही। आणि तसे आम्ही शिवसेना भाजपने सोबत असल्यामुळे आम्हाला गृहीत धरून तर ते काही बोलले असतील असं मला वाटत नाही। तर आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे राज्य पातळीवर वाहताना दिसतायत। काही दिवसांमध्ये आता आचारसंहिता देखील लागू होईल। याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील पटवर्धन चौक, नरवडे नाका यासह ठिकठिकाणी मी येतोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी, याचबरोबर तो येतोय, घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी अशा आशयाचे बॅनर झळकले होते। या बॅनरवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाव, मशाल चिन्ह त्या ठिकाणी बघायला मिळते। सदर बॅनरमधून संभाव्य महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना कोणी इशारा तर दिला नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे।